तर दोस्तांनो आटपाडीला गेलतो बघा अनुराधाला टोचायला. अनुराधा ये बघा आता वाईस जरा हसायला लागली बघा अनुराधा. नाहीतर हिरा ताप पण उलट्या थंड मळमळ लय होत होतं. आणली बघा तिला दवाखान्यातनं आणि आता मी इथं थांबलो आहे बघा. ही जुनी लोटीवाडी आणि कवठळी इथला हा पूल आहे बघा. ह्या पुलावरती मी थांबलो आहे बघा. जकडं बघल तकडं नदी फुल भरून वाहते बघा. किती फुल जकडं बघल तकडं पाणीच पाणी आहे बघा. मी चारी बाजून तुम्हाला दाखवतो बघा. सगळं पाणीच पाणी आहे बघा. हवाई जकडं बघल तकडं पाणीच पाणी बघा. ही नदी नेहमी कोरडी असते पण तुम्हाला सांगतो इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात ही नदी फुल भरून वाहते. म्हणजे मे महिन्यातच नदीला पाणी येण्याची ही पहिली वेळ नाही. ह्याच्या आधी कधीच नदी भरून वाहत नव्हती. आता मला वाटतं ही नदी एक 8 महिने तर बंद होत नाही का. तर अजून पुन्हा जर वरच्या भागात पाऊस पडला तर अजून नदीला पाणी येणार. म्हणजे राजेवाडीचा तलाव पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे. म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच राजेवाडीचा तलाव मे महिन्यात फुल भरला आहे. आणि सांडीतनं पाणी बघा राजेवाडीच्या निघालेलं आहे बघा. तुम्हाला दाखवतो कसं पाणी वाहतं पुला एखाद्या बघा. आणि बघा सगळं लाकडं बिकडं वाहून आली तेव्हा ही बघा. नदी पूर्ण क्षमतेनं भरलेली आहे ही. कसं पाणी आहे बघा. आता या नदीकाठच्या लोकांना सगळ्यात बरं झालं बघा. आता पाऊस जरी नाही पडला तर पाणी सरत नाही बघा. हवा जकडं बघाल तकडं पाणीच पाणी हवं आहे. फुल क्षमतेनं पाणी वाहते. तर बघा पाणी किती आहे बघा. ह्या पाणी आता इतकं भारी पाणी आहे की बोलायचं काम नाही. तुम्हाला सांगतो पावसाळ्यात सुद्धा पाणी असं येत नाही. ह्या वर्षी उन्हाळ्यात पाणी आले बघा. अजून नुसतं आभाळ पळतं आहे. पाणी कसं सुद्धा नाही. नुसतं ढगारवरनं पळते नुसतं मोकळं बघा. बघा बघा जकडं बघल तकडं पाणीच पाणी बघा. मी रस्त्यावर उभा आहे बघा. कसं पाणी आहे बघा. बघा ह्या बाजूसुद्धा दुथळी भरून वाहते बघा. म्हणजे तुम्हाला सांगतो पाऊस जर पडला तर आता पाणी किती व्हाईल बघा. पूर्ण क्षमतेनं बघा राजेवाडीचा तलाव भरलेला आहे. आणि त्यामुळं आता ह्या राजेवाडीचा तलाव म्हणजे 3 जिल्ह्याच्या सीमेवरती हा तलाव आहे. म्हणजे पाणी सगळं सातारा जिल्ह्यातून येतं. बंधारा सांगली जिल्ह्यातून पाणी वापरतं सोलापूर जिल्हा. त्यामुळं आता तुम्हाला सांगतो वर्षभर तर पाण्यातला दुष्काळच मिटला. ही पाणी आता ही नदी सांगोल्यातनं मंगळवेढ्याकडून डायरेक्ट पंढरपूरला मिळते बघा. म्हणजे दुधडी नदी भरून वाहते. कुठं सुद्धा जागा शिल्लक नाही बघा बाई. कसा वाटतोय परिसर बघा तुम्ही. किती भारी आनंद होत असेल. शेतकऱ्यामध्ये किती आनंद होत असेल बघा. मी सुद्धा पाणी बघितलं की चकितच झाले. अनुराधा बरं वाटतंय का आता भैया. हां बघा आता अनुराधाला बरं वाटायला बघा. स्प्लेंडर गाडी घेऊन आली मी बघा. ही स्प्लेंडर गाडी इथं उभा केली. तुम्हाला ह्या बाजून दाखवतो बघा पाणी बघा. मी रस्त्यानेच उभा आहे बघा. फुल्ल क्षमतेनं पाणी वाहते बघा. फुल्ल क्षमतेनं इकडून तर पाणी निबार वाहते. कसा आवाज येतो पाण्याचा बघा. बघा जबरदस्त आवाज बघा. सगळं नाही बघा. मागच्या 15 दिवसात त्या पुलावरनं पाणी वाहत होतं. म्हणजे इतकी नदी दुथडी भरून वाहत होती बघा. हवा कशी वाहते बघा. कसं पाणी वाहते बघा. हवा आवाज किती भारी येते बघा. हवा जबरदस्त आवाज येतो. जोरदार वेगानं पाणी जाते बघा. बघा किती सुपर पाणी चालले बघा. ही पूल झाल्यापासून वाहतूक बघा एकदम सोपी झाली. आम्ही लहानपणी आटपाडीला शाळेला जायचो त्यावेळी तुम्हाला सांगतो इथं आम्ही नदीत ना असलं पाणी जरी असलं ना सायकल डोक्यावर घ्यायचो आणि बघा पाण्यात दमान चालायचं. एवढं पाणी आहे बघा. ती कंबरभर पाणी असेल बघा. आणि लाकडं बघा आली तर लाकडं अडकली बघा. गच्च फुल भरून लाकडा. म्हणजे नदी स्वच्छ केली नाही बघा. नदी जर स्वच्छ झाली असती तरी असं अडकलं नसतं बघा. पाणी तुंबतंय हो. तर मित्रांनो ही मान नदी भरून वाहते आणि कुणाकुणाला
ह्या मान नदीचं पाणी कुठल्या कुठल्या गावाला येतं आणि कुठलं कुठलं बंधारं फुल भरलेलं आणि कोणत्या भागातली पेरणी झाली आहे हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा.